नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आता मात्र जी काही आयुष्य आहे तर ती मात्र काव्याचे डोळे उघडते. तर काव्य म्हणलेली असते की हे बघ मला पार्थला सॉरी म्हणायचं आहे. तेव्हा मात्र आता आयुष्य तिच्यावर इतकी भयंकर चिडते. जे काही करायचं आहे अगोदर मात्र तू जखमेवर अगदी मीठ चोळण्याचा प्रयत्न करते आणि नंतर त्यावर तूप चोळण्याचा. तर आता सॉरी जर बोलता येत असेल तर सॉरी म्हणू शकते. तेव्हा आता हे सर्व आठवून काव्या खूप दुःखी होते. काव्य आता पार्थजवळ येते आणि पार्थला म्हणते की हे बघ मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे माझ्या पास्टबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल. तेव्हा आता पार्थ हा काव्याकडे बघत असतो. त्यानंतर आता इकडे जीवासुद्धा नंदिनीकडे येतो आणि तो सुद्धा आता त्याच्या प्रेमाबद्दल सांगायला तयार होतो. तो आता नंदिनीला म्हणत असतो की हे बघ तुला ऐकायचं आहे ना, ती मुलगी कोण होती तर मग ऐक. आता सांगायला तयार आहे. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघत असते. तेव्हा मात्र आता नंदिनीला जेव्हा काव्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल माहिती होईल तेव्हा मात्र आता नंदिनी काय असा निर्णय घेईल आणि इकडे जी काव्य आहे तर ती मात्र आता पार्थला काही सांगणार आहे की तिचं दुसरं तिसरं कुणाशी प्रेम नसून तिचं जीवाशी प्रेम होतं. हे मात्र जेव्हा आता पार्थ ऐकेल तेव्हा मात्र आता पार्थ आणि नंदिनी ह्या सगळ्या जे काही काव्य आणि जीवाचं प्रेम आहे हे सत्य समजल्यानंतर शेवटी काय निर्णय घेणार आहात आणि तो निर्णय आता काय असेल ह्याला बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.